नमस्कार. तुम्हाला मूल होत नाही आहे का? वर्षभर प्रयत्न करूनही लग्नाच्या नंतर मूल होण्यात काही समस्या निर्माण होते का? तर थांबा. मूल का होत नाही याचे कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर मूल होणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक मिलनाचं ते एक फलित असतं. मूल न होण्याचे खूप सारे कारणं आहेत. जसे की जनरल कारणामध्ये जर आपण विचार केला तर तुमचं वजन कमी असणं, तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असणं किंवा तुमचं मानसिक आरोग्य किंवा म्हणजे तुमची चिडचिड करत राहणं, ह्या साध्या गोष्टीमुळे सुद्धा तुम्हाला मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. तसं जर विचार केला तर आपण ज्याला असं म्हणतो की जे महत्त्वाचे काही कारणं आहेत मूल न होण्यासाठी, तर त्यातलं पहिलं कारण हे पुरुषाच्या बाजूनं आहे की पुरुषामध्ये शुक्राणूची संख्या कमी असणं किंवा शुक्राणूची क्वालिटी ही चांगली नसणं, हे पण मूल न होण्याचं प्रमुख कारण आहे. याबरोबरच स्त्रियांमध्ये पण बाकीची काही कारणं आहेत की ज्यामुळं मूल होण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यातलं पहिलं कारण जे आहे तर ते पहिलं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये पाळीमध्ये अनियमितता असणे, पाळी रेग्युलर इंटरवलला न येणे, पाळीमध्ये फ्लो चांगला न जाणे, या सर्व हे साध्या पाळीचे जे कारणं आहेत तर ते कारणामुळे ही स्त्रियांमध्ये किंवा तुम्हाला मूल होऊ शकत नाही. दुसरं कारण आहे स्त्रियांमध्ये बीजांडामध्ये क्वालिटी नसणं किंवा बीजांड टायमामध्ये किंवा ज्या वेळेमध्ये हॅच व्हायला पाहिजे किंवा बाहेर निघायला पाहिजे तर त्या टायमाला ते बीजांड तिथे निर्माण न होणे, हे स्त्रियांमध्ये मुख्य कारण आहे. किंवा स्त्रियांमध्ये मग हे मुलं किंवा हे बीजांड जे तयार होतात तर ते का तयार होत नाहीत, तर त्याच्यासाठी PCOS म्हणजे ओव्हरीमध्ये छोट्या छोट्या गाठी निर्माण झाल्या असतील तर त्याच्यामुळं सुद्धा हे बीजांड प्रॉपर तयार होत नाही किंवा प्रॉपर वेळेला ते तिथून हॅच होत नाही. त्यामुळे मुलं होण्यासाठी आपल्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यासोबतच स्त्रियांमध्ये दुसरं, हे बीजांड जरी तयार झालं आणि चांगल्या क्वालिटीचं जरी असलं तरी ज्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत असतं तर त्या ठिकाणापर्यंत ते बीजांड जर पोहोचलं नाही वेळेमध्ये तर तरीही आपल्याला मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं, बीजांडही चांगला आहे, त्याची पोहोचण्याची जी ही तयारी आहे, परंतु तो जाणारा जो मार्ग आहे ज्याला आपण ट्यूब असं म्हणतो, ह्या ट्यूबमध्येही जरी काही प्रॉब्लेम असेल की ह्या ट्यूबमध्ये ब्लॉक असतील किंवा ट्यूबमध्ये इन्फेक्शन असेल एखादं, तर त्याच्यामुळे ते बीजांड तिथपर्यंत जर पोहोचू शकत नसेल तर त्यामुळं सुद्धा तुम्हाला मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासोबतच दुसरं असं कारण आहे की जी पिशवी आहे तर ही पिशवी किंवा एखादा आपल्याला जर बाळ कुठं एखाद्या ठिकाणी आपल्याला झोपवायचं असेल किंवा ठेवायचं असेल तर आपण त्याच्याखाली आधी चांगला मस्त बेड तयार करतो आणि मग बाळाला आपण ठेवतो. तसं शरीरामध्ये ज्यावेळेस हे फर्टिलायझेशन होतं किंवा बाळ ज्यावेळेस स्पर्म आणि ओव्हम यांचं फर्टिलायझेशन होतं, त्यांचं मिलन होतं, तोच झायगोट ठेवण्यासाठी जी आपली जी बाळासाठीची जी पिशवी असते त्याला आपण युट्रस असं म्हणतो, ह्या युट्रसमध्ये एक बेड तयार होत असतो आणि तो जर बेड प्रॉपर तयार नाही झाला तरीही बाळ होण्यासाठी आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते. त्यासोबतच काही युट्रसचे प्रॉब्लेम असतील, त्याला आपण पिशवीचे जे प्रॉब्लेम आहेत ज्याच्यामध्ये पिशवीवर गाठी असणं, ठीक आहे, पिशवीची साईज प्रॉपर नसणं किंवा पिशवीची पोझिशन प्रॉपर नसणं, या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला मूल होण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तर या अशा अडचणीवर आपल्याला मात करायची असेल आणि तुम्ही खूप सारे प्रयत्न करूनही तुम्हाला जर मूल होण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही म्हणजे मी सांगतो की 100% होमिओपॅथीचा तुम्ही अवलंब करा. होमिओपॅथीच्या साह्यानं खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट या केसेसमध्ये आपल्याला भेटताना दिसतील. धन्यवाद.